बुर्ज खलिफा जो पेनचे बुर्ज म्हणजे होती बुर्जीला, बरोबर आहे. त्याच्यानंतर मित्रांनो कोणती खलिफा म्हणजे हा गुंगला, त्याच्यानंतर जो म्हणजे कोणती होती रे जोजीला, त्याच्यानंतर बघितली कोणती होती पेन्सिला, नंतर चांगला, बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर कोणती होती रे कोणती होती बनिहाल, बरोबर आहे का. तर परीक्षेच्या दृष्टीने मित्रांनो बनिहाल खिंडीवरती प्रश्न विचारलेला आहे, कळतंय का. हा तुझी मॅरेज अॅनिव्हर्सरी का तुझी आहे का तुझी, लय शानपणा करायचं नाही, कळलं का. असं कळलं, लक्ष द्या. ओके, दक्षिणेला असलेला कोणता हिमालय होता रे, मुख्य हिमालयाच्या नंतर शिवाजी होता कोणता, मुख्य हिमालय म्हणजे कोणता हिमालय, कोणता ग्रेटर हिमालय, काय म्हणतात त्याला हिमालय म्हणायचं. त्याला दुसरं नाव म्हणजे पूर्व हिमालय. त्याच्या उत्तरेला काय होतं, कोणतं रांग आहे फ्रान्स हिमालय. फ्रान्स हिमालयापैकी सर्वात उत्तरेकडची रांग कोणती काराकोरम, त्याच्या खाली असलेली कोणती, त्याच्यानंतर खाली असलेली कोणती, यांना एकत्रित काय म्हणायचं फ्रान्स हिमालयातली कोणती रांग भारतात येत नाही, कोणती येत नाही रे, कोणती येत नाही. बाकी पश्चिम हिमालयाचं जर वर्गीकरण केलं, विभाजन केलं तर कोणती हिमालय त्याच्यात पहिला असलेला काश्मीर हिमालय किंवा पंजाब हिमालय. सतलज ते कोणत्या नदीच्या दरम्यान, तर सिंधू आणि सतलजच्या दरम्यान कोणता हिमालय काश्मीर हिमालय आहे. त्याच्यानंतर सतलज ते कालीच्या दरम्यान कोणता हिमालय हिमाचल किंवा कुमाऊ हिमालय आहे, लक्षात ठेवायचं. काली आणि तिस्ताच्या दरम्यान कोणता आहे नेपाळ आहे. आणि त्याच्यानंतर तिस्ता आणि बिहारच्या दरम्यान असलेला कोणता होता आसाम. त्याच्यानंतर आपण पूर्वांचल रांगा बघितल्या होत्या, त्याच्यामध्ये मित्रांनो उत्तर दक्षिण रांगा तयार झाल्या. सगळ्यात वरची रांग कोणती होती अरुणाचल प्रदेश मधली पचपई. त्याच्या खाली असलेली कोणती होती नागामध्ये मित्रांनो सर्वोच्च शिखर कोणतं बघितलं होतं, कोणतं सारामती, कोणता आहे सारामती. त्याच्यानंतर मित्रांनो दक्षिणेला असलेली खालची मणिपूर रांग, त्याच्या खाली असलेली सर्वात दक्षिणेकडची मिझोराम मधली होती लुशाई. त्याच्यानंतर तुम्ही असा पण सेक्शन बघितलं मेघालय पठाराच्या परिसरामध्ये गारो खासी जयंतिया बरादी, आठवते का. हिमालयाच्या संदर्भामध्ये तुम्हाला आठवलं पाहिजे. दोन हे वैशिष्ट्य कशात आहे मॅडम, कशाचं वैशिष्ट्य कशाचं वैशिष्ट्य शिवालिकचं वैशिष्ट्य, कशाचं वैशिष्ट्य शिवालिकचं वैशिष्ट्य लक्षात ठेवायचं. जलोढ पंखे म्हणलं तर कशाचं वैशिष्ट्य कशाचं, हिमालयातली अति दक्षिणेकडची रांग म्हणजे कोणती रे, कोणती आहे शिवालिक. ही हिमालयातली अति दक्षिणेकडची सर्वात तरुण रांग म्हणलं तर तिचा त्याच्यानंतर दुसरी तिच्या वरची असलेली रांग कोणती होती रे, लेसर हिमालय. मग पर्यटकांचं मुख्य आकर्षण स्थान म्हणलं तर कोणतं लेसर हिमालय. लेसर हिमालयामध्ये दोन रांगा होत्या, काश्मीर मधली पीर पंजाब, हिमाचल मधली दौलाधर रांगेमधलं सर्वोच्च शिखर कोणतं आहे, जे थंड हवेच्या ठिकाणी शिमला लक्षात, शिमला कुठे येतं दौलाधर रांगेमध्ये येणारं महत्त्वाचं पर्यटकांचं आकर्षण स्थान जिथं आपल्याला जाता येतं म्हणलं तर कोणत्या ठिकाणी मित्रांनो लेसर हिमालय आहे, बरोबर आहे. कोणता आहे लेसर हिमालय आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आपण बघितलं हिमालय, जिथं मित्रांनो कंटिन्युअसली मित्रांनो काय दिसतोय बर्फ दिसतो, बरोबर आहे का. उंच शिखरांचं बाहेर म्हणलं तर हिमालय आहे. आणि आणखी महत्त्वाचं म्हणजे सर्वात उंच रांग म्हणजे कोणती आहे होते याच हिमालयामध्ये मित्रांनो नेपाळमध्ये कोणत्या हिमालयामध्ये सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्ट बसते रे, कोणत्या नेपाळ हिमालयामध्ये. कोणत्या हिमालयामध्ये नेपाळ हिमालयामध्ये कोणतं बसलेलं शिखर आहे माउंट एव्हरेस्ट, बरोबर आहे का, 8848. मग मित्रांनो काराकोरम रांगेमधलं सर्वोच्च शिखर कोणतं होतं K2, कोणतं माउंट गॉडविन ऑस्टिन 8611 किलोमीटर मीटर, ओके किलोमीटर आहे, ठीक आहे. लक्षात ठेवायचं आपल्याला सगळ्या गोष्टी आल्या पाहिजे बघा. त्याच्यानंतर मी कालच्या लेक्चरमध्ये शेवटला जातो आपण खिंडीवरती चर्चा केली होती का. काश्मीर मध्ये ट्रिक होती बुर्ज खलिफा जो पेनचे चांगला बनी, बुर्ज म्हणजे बुर्जी, बरोबर आहे. त्याच्यानंतर खलिफा म्हणजे खारदुंगला, त्याच्यानंतर मित्रांनो जो म्हणजे जोजीला, कोणती होती जोजीला. त्याच्यानंतर पेन म्हणजे बरोबर आहे का चांगला म्हणजे, आणि बनी म्हणजे बनिहाल. म्हणजे आपण साधारण काश्मीर मध्ये बघितलं. त्याच्यानंतर आपण खाली आल्यानंतर जे राज्य लागतं कोणतं राज्य लागतं हिमाचल, बरोबर. हिमाचल राज्यातल्या खिंडीची ट्रिक बघितली होती देशी, ते मीन्स कोणते देपसा, कोणती होती देपसा. शी म्हणजे शिप्कीला, कोणती होती शिप्कीला. त्याच्यानंतर बा म्हणजे 12 लाखा, रो म्हणजे अटेल टनेल जो होतो पुढे होता रोहतांगमध्ये होता. आणि आपण जवाहर टनेल बघितला तो होता बनिहाल. कोणत्या मार्गाने बनिहाल होते रे, जम्मू आणि श्रीनगर, बघा आपल्याला गोष्टी आल्या पाहिजे. प्रश्न डायरेक्टली विचारला जातो. होते त्याच्यानंतर श्रीनगर, लेह आणि कारगिल यांना कोणती होती जोजीला, कोणती होती जोजीला. आपल्याला येणं गरजेचं आहे. खिंडीवर खाली आल्यानंतर एक राज्य लागतं कोणतं होतं उत्तराखंड. त्याची ट्रिक बघितली होती शनी मातीत मला श म्हणजे मा म्हणजे नी म्हणजे नीती, माना आणि नीती लक्षात ठेवायची. उत्तरेला कोण येते माना की नीती लक्षात ठेवायचं. वरती कोण येते माना, नंतर येते नीती लक्षात ठेवायचं. कळतं का. परीक्षेच्या दृष्टीने याच्यावरती प्रश्न विचारला जातो, लक्षात ठेवायचं. त्याच्यामध्ये काश्मीरमध्ये सगळ्यात महत्त्वाचे 3 कोणते सांगितले होते जोजीला, बुर्जिल, जोजीला आणि बनिहाल. त्याच्यानंतर हिमाचल मध्ये लक्षात ठेवायची शिप्कीला, कोणती याच्यावरती प्रश्न. त्याच्यानंतर खाली उत्तराखंडमध्ये आल्यानंतर 2 लक्षात ठेवायचे, कोणत्या माना आणि नीती लक्षात ठेवायचं. माना आणि नीती तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर खाली आलेले राज्य होते, कोणतं राज्य होतं सिक्कीम. सिक्कीममध्ये 2 खिंडी होत्या, कोणत्या होत्या नथू जेलमे, एक म्हणजे नथुला, दुसरी म्हणजे जेलिपला. नथुला आणि जेलिपला खिंडी महत्त्वाच्या आहेत. त्याच्यानंतर आपण अरुणाचल प्रदेशमध्ये गेल्यानंतर 4 होत्या, ती बोली, ती मीन्स होती पहिली दिहांग, दुसरी ती म्हणजे टिपू, तिसरं म्हणजे बोम दिला ना बोम दिला. त्याच्यानंतर खाली असली शेवटची होती लिखा पाणी. ऑनलाईन वाले क्लिअर का हे रिवाइज करते मला बऱ्याच जणांचा म्हणजे एक कॉल त्याच्या आधी परत आला की तुम्ही ऑफलाईनला विचारता त्यांनी उत्तर दिलं, मला ऐकूच येत नाही, तुम्ही बोलत नाही, बरोबर. असं बऱ्याच जणांना काय यांना विचारलं हे उत्तर देतात तुम्ही रिपीट करता, त्याच्यामुळे रिपीट पण केलं तर त्याच्यामध्ये ऐकत चला. तुम्ही पण तिथे बोललं पाहिजे, फक्त मोठे बोलला म्हणजे आपण तिथे व्हायला लागतो, असं काय करू नका, कळलं. बोललं पाहिजे. आणि ज्यावेळेस तुम्ही आतून येईल तेव्हा ते खरं असेल, कळलं. नाही तो कोण हलवायचं कळते चांगलं मग समजलं बाबांनो. मग कळलं बाबांनो सोडवायचं आहे कालच्या सुटेल का सुटेल इथला हिरा पाहिजे, कळलं करायला पाहिजे. खाली बसून बोलता सगळं गावाला येते बोलता, असं उभं करून बोलायला लावलं होते, कळतं का. लक्षात ठेवायचं. खाली बसून कोणी आवाज करते, आवाज करते, गोष्टी सांगते, त्या गोष्टी लक्ष द्यायच्या, ठीक आहे. उत्तर सोडवायचं. पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती उत्तर आला पाहिजे. खाली खिंडीचा पश्चिमेकडून पूर्वेकडे क्रम लावायचा आहे. एकच जागा उत्तर येते, काय वेगळं लागायची गरज आहे. सोडव रे सोडव काय उत्तर येईल, काय दिलं याच्यामध्ये खिंड म्हणलं तर पश्चिमेकडून पूर्वेकडे क्रम लावायचा. त्याच्यामध्ये दिले शिप्कीला, नीती दिले, जोजीला दिले, त्याच्यानंतर माना आणि कोण दिले नीती दिले. त्याच्या सगळ्यात पश्चिमेला कोणती खिंड दिसेल, कुठे दिसेल जोजीला कुठे कुठे. म्हणजे माझ्या प्रश्नाचं उत्तर मला एकच माहिती आलं का. म्हणजे असंच असतं मित्रांनो, प्रश्न कधी होते फक्त काय माहिती असतं गरजेचं, बेसिक इन्फॉर्मेशन माहिती असतं गरजेचं. चेक करा कालच्या पेपरला तुम्हाला प्रश्न टाकला लिंक होता, तुमचं झालेलं आहे त्याच्यामुळे जमला असेल जमला. पण केरळ जर येत असेल तर कोण पहिला आणि दुसरं येत असेल तर सगळे सुद्धा. आयोगाचे प्रश्न सुद्धा मित्रांनो अगदी तसेच आहे. म्हणजे मागच्या वेळेस मित्रांनो मध्यवर्ती प्रश्न विचारला तर त्याने उत्तर देताना पहिले 5 प्रत्येक नसते आणि शेवटचे 5 नसते, पण पहिल्या 5 मध्ये 2 दिले होते, त्याच्या आधारावरती तुम्हाला प्रश्न उत्तर टाकलं, कळलं. आणि आयोगाचे सगळे प्रश्न काढून बघा, कठीण पद्धतीने प्रश्न विचारला तिथं त्याने काय केलं असतं, फक्त तुम्हाला किमान माहिती पाहिजे. म्हणजे तुम्हाला किमान काय माहिती पाहिजे होतं, काय माहिती पाहिजे, खिंडी माहिती पाहिजे होतं, नाही खिंडी कोणती खिंड म्हणजे तुम्हाला बेसिक माहिती जोजीला नावाची खिंड होते. सगळ्यात पश्चिमेला असलेल्या राज्य खिंडीच्या बाबतीत माझ्या प्रश्न उत्तर नुसत्या जम्मू काश्मीरच्या खिंडीवर आला का, म्हणजे बाकीच्या गोष्टी लागले का. त्याच्यामुळे लक्षात ठेवा. दुसरी कोणती आहे शिप्कीला, बरोबर. शिप्कीला येते आणि माना आणि नीती म्हणलं तर अगोदर मा आणि नंतर नी. मानी लक्षात ठेवा. परीक्षेला याच्यावरती प्रश्न रिपीट येते, कसे ते सांगतो. उद्या हाच प्रश्न तुम्हाला जोडायला विचारला जातो, कसा हाच प्रश्न जोडायला लावला. अन्यथा यातला एक सिंगल पीस सांगणार विचारला की जोजीला खिंड कोणत्या 2 मार्गाने होते, कोणत्या 2 मार्गाने होते, कोणत्या होते बघा. तो प्रश्न
श्रीनगर, कारगिल आणि लेहशी जोडला जाणारी खिंड म्हणजे कोणती खिंड आहे? तो जिल्हा. म्हणजे इथं विचार करायला काय विचार मित्रांनो? थोडे बरोबर आहे. म्हणजे उद्या तुम्हाला ह्या खिंडी माहिती पाहिजे, सिक्कीला कशाला जोडते? सिंगल पीस वरती मित्रांनो प्रश्न विचारला जाऊ शकतो. जसं की हा प्रश्न होता का? नथुला खिंड भारत आणि चीनच्या दरम्यान आहे, बरोबर आहे का? बाकी हा प्राचीन रेशीम मार्गाची शाखा सांगितलं होतं का? दोन याच्यावरती तुमच्या प्रश्नाचं उत्तर काय करायला पाहिजे? वरील सर्व बरोबर. बाकी तिथे लिहू शकता 2006 हा मार्ग खुला करण्यात आला. या लाईन कुठल्या माहिती का? विकिपीडियाच्या लाईन कॉपी पेस्ट. कुठल्या लाईन कॉपी पेस्ट? विकिपीडियाच्या लाईन कॉपी पेस्ट आहे की ही खिंड अशी अशी आहे आणि अशा पद्धतीने उत्तर आलं पाहिजे, जमलं पाहिजे. जुळते का? तुम्हाला प्रत्येकाला येणं गरजेचं आहे, म्हणून लक्ष द्या. कोणती खिंड आहे? नथुला विचारतील. पश्चिमेकडून पूर्वेकडे किंवा पूर्वेकडून पश्चिमेकडे तसं सुद्धा आलं पाहिजे, तसं पण गरजेचं आहे. बारालाच्या मनाली आणि लेह. बारालाच्या म्हणलं तर मनाली आणि लेह. बोंबीला कुठे? अरुणाचल प्रदेश, लासा. आणि बिहार म्हणलं तर कुठे पाहिजे? अरुणाचल प्रदेश. काय उत्तर पाहिजे रे? काय उत्तर पाहिजे? एक की तीन. एक की तीन बघा नोट्समध्ये तुमच्या कोणती आहे? परीक्षेच्या दृष्टीने या खिंडी लक्षात ठेवायच्या. अरुणाचल प्रदेश, लासा दरम्यान कोणती असेल मग? सांगा. लासा म्हणल्यानंतर कुठले प्रदेश? लासा. अरुणाचल प्रदेश, मंडली. मंडली तुम्हाला पाठवलं होतं रे. बघा सावधान ना. कोणता ग्रंथ लिहिला होता त्यांनी? कोणता? गीता वर्ष नावाचा ग्रंथ त्यांनी लिहिला, म्हणलं तर लिहिला होता. मध्ये लिहिला होता, कळलं का? मग बोंबीला कुठे यायला पाहिजे रे? सांगा. कोणी यार कुठे? याच्याबद्दल काय अडचण? बिहार म्हणलं तर मनाली, लेह. आणि मग राहिलं मित्रांनो बारालाच्या आणि मनाली आणि बारालाच्या येईल, कळलं? आणि तिला कोणती मग? बोंबीला कोणती? अरुणाचल प्रदेश. आणि ध्यान म्हणलं तर अरुणाचल प्रदेश, बरोबर. लक्षात ठेवा. एक एक किलो. ओके, पुढचं सोडत आहे. जमत का? कुठल्या खिंडी असतील या सगळ्या? बघा सगळ्यात अवघड प्रश्न आहे. दिसते का? अंदाज लावती. सगळ्या कुठल्या याच्या मुद्द्याची त्याच्या मागवड होते. कोणती यायला पाहिजे? ओके, तेव्हा काही पण वाटू शकतं. त्याला वाटलं तर ते पण विचारलं शकतो. जोड्या लावलं. याशिवाय यादी वाचाल का? चालेल का? तुम्हाला यादी टाकली, यादी वाचता गरजेचं आहे. रोहतांग म्हणलं तर कुठे कशा जोडलं जातं? कुल्लू, लाहौल आणि स्थिती दर यामध्ये वाचता. रोहतांग पासून आपण कोणती किती जोड? कोणती? मनाली आणि लेह होतं, लाहौल स्थिती होतं. आठवते का काहीतरी? झाले तरी आलं पाहिजे. चांगला म्हणलं तर मित्रांनो चांगला तुमची लडाख आणि तिबेट. त्याच्यामुळे एक माहिती असेल तर उत्तर येऊ शकतं. थोडंसं अवघड असू शकतं. दिसते प्रत्येकाला 4 खिंडी मित्रांनो अरुणाचल प्रदेशमध्ये विसरायचं बघा. भारताच्या अरुणाचल प्रदेशमध्ये बोंबीला, बुमला, बिहार, याग्याम, त्याच्यानंतर दिपर, कुंजॉंग, पुंगन, साकन, तुंग, स्टेला, कांगरी, ताको, टिपू अशा भरपूर साऱ्या खिंडी आहेत. पण तुमच्यासाठी ज्या दिल्यात मित्रांनो 4 4 5 5 त्या जास्त महत्त्वाच्या. अरुणाचल प्रदेशमध्ये किती बोली म्हणलं तर कोणत्या 4 लक्षात ठेवायचं? कोणत्या? कोणत्या? बोंबीला म्हणलं तर लासा आणि अरुणाचल प्रदेश. त्याच्यानंतर टिपू म्हणलं तर भारत चीन म्यानमारच्या दरम्यान असली कोणती? अरुणाचल प्रदेश. मंडाली म्हणलं तर कोणती लक्षात ठेवायची? तिहाग. याच्यावरती प्रश्न जोडला मला. मगाशी कशावरती प्रश्न जोडत होता? तिहाग. अरुणाचल प्रदेश, मंडाली लक्षात ठेवायचं. दुसरी होती अरुणाचल प्रदेश, लासा. ती कोणती होती? बोंबीला. कोणती होती? बोंबीला. ती सुद्धा लक्षात ठेवायची. बोंबीला आणि तिहागच्या जोरावरती तुमचं उत्तर निघत होतं. त्याच्यामुळे ज्या सांगितलं जातं ते व्यवस्थित करायचं. तुम्हाला कशामध्ये भरपूर सारी दिसतं. तुला दिसते बाबांनो? कधी कधी असं चित्र दिलं तर जमलं तुला म्हणलं कुठं आहे? त्याच्यानंतर दुसरी कोणती बघितली होती? जेलेपला, बरोबर. इथं बोंबीला दिसतंय, इथं लिखापाणी दिसतंय, बरोबर. इथं बँक्सला आहे. अशा भरपूर साऱ्या खिंडी आहेत. ते वाचू शकता तुम्ही. त्याच्यानंतर इथं बघा मित्रांनो सिक्कीममध्ये. सिक्कीममध्ये कोणती महत्त्वाची सांगितली? म्हणजे नथुला आणि दुसरी जेलेपला, बरोबर आहे का? बघा नथुला सिक्कीम तिबेटवरची हिमालयात एक महत्त्वाची खिंड आहे. ती गंगटोकच्या ईशान्येला 24 किलोमीटर असून त्याच्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक चालते. सिक्कीमहून चुंबी खोऱ्यामध्ये जाणारा रस्ता खिंडीत जातो. तिबेटच्या सरहदी वास्तव्यामुळे लष्करीदृष्ट्या ही खिंड काय आहे? महत्त्वाची आहे. आणि प्राचीन रेशीम मार्गाचे काय आहे? आता आहे. म्हणजे विचारलं होतं तुमच्या पेपरला चौथं स्टेटमेंट. प्राचीन रेशीम मार्गाची शाखा आहे. कधी पूर्ण करण्यात आली होती? 2006 ला. तर बेसिक स्टेटमेंट होते. नोट्समध्ये हे दोन स्टेटमेंट होते. दोन स्टेटमेंट उत्तर येत होतं का? तर 100% येत होतं. त्याच्यामुळे अशा स्टेटमेंटवरती लक्ष द्यायचं. बाकी मित्रांनो जेलेपला खिंडी मार्गे सिक्कीम, राज्य तिबेटमधील आसाम आणि पश्चिम बंगाल राज्यातील दार्जिलिंग आणि सिली पुढीशी जोडलेला आहे. ती कोणती खिंड आहे? नथुला. कोणती आहे? नथुला. नथुला आणि दुसरी कोणती महत्त्वाची लक्षात ठेवायची? जेलेपला. कोणती? जेलेपला आणि नथुला. या दोन खिंडी लक्षात असणे आपल्यासाठी महत्त्वाचे. त्याच्यानंतर बघा मित्रांनो उत्तराखंडमध्ये महत्त्वाच्या. त्याच्यात दोन तुम्हाला सांगितलं कोणते महत्त्वाचे आहे? माना आणि तुम्हाला समजतं काय चाललंय? जे सांगितलं ते कळतं नाही. फक्त तेवढं लक्षात घ्यायचं. बाकी खिंडी काय केलं तरी सगळं करायचं म्हणजे तुमचं सगळं विषय आहे. साईडला खिंडी ठेवायचं. कारण खिंडी म्हणलं तर प्रचंड खिंडी आहे आणि भरपूर साऱ्या आहेत. सगळ्या शक्य तुम्हाला करणं आणि करायची पण गरज नाही. पण ज्या सांगितलेल्या किमान काश्मीरमधल्या 2 कोणत्या सांगितल्या? 3 सांगितल्या. कोणत्या? बनिहाल, बुर्जिल आणि जोजिला. त्याच्यानंतर हिमाचलमधली एक महत्त्वाची जास्त शिपकीला. कोणती? शिपकीला. त्याच्यानंतर तिसरं महत्त्वाचं म्हणजे उत्तराखंडमध्ये कोणत्या महत्त्वाच्या? माना आणि नीती. सिक्कीममध्ये 2 महत्त्वाच्या कोणत्या? नथुला आणि जेलेपला. आणि तिकडच्या 4 कोणत्या? तिहांग, टिपू, बोमदिला, लिखापाणी. राहिलं सगळ्यांच्या. अरुणाचल प्रदेश मंडळाला जोडणारी कोणती? कोणती? तिहांग. कोणती? लासा आणि अरुणाचल प्रदेशला जोडणारी कोणती रे? बोम दिला. राहिलं लक्षात. तर किमान एवढ्या जरी केल्या तरी सफिशियंट. जेवढ्या खिंडी सांगितल्या तेवढ्या करा. बाकी एक्स्ट्रा नाही केलं तरी चालेल. कारण परीक्षेचा प्रश्न ते जास्त लांब पण जाणार नाही. तर आपण एवढे शिकतो इथपर्यंत प्रश्न इथंच राहते, बरोबर. त्याच्यामुळे तेवढं करून घ्या. तुमच्यासाठी तेवढं महत्त्वाचं. ओके. आता पुढचा महत्त्वाचा टॉपिक येतो म्हणजे शिखर. टायटल टाका शिखर. हिमालयातली महत्त्वाची असलेली शिखर तुमच्यासाठी महत्त्वाची. कळलं? दिसतात त्या स्क्रीनवरती शिखर काहीतरी जी सांगते ती एक व्यवस्थित एका खाली एक लिहून घ्यायची. माउंट एव्हरेस्ट पहिलं लिहायचं. कोणतं? माउंट एव्हरेस्ट लिहून घ्यायचं पहिलं. माउंट एव्हरेस्ट तुमच्यासाठी महत्त्वाचं असलेलं माउंट एव्हरेस्ट. सर्वात तुमचं शिखर काय? सगळ्यात तुमचे का? आहे 8848. माउंट एव्हरेस्ट काय टायटल द्यायला लागले. माउंट एव्हरेस्ट नंतर दुसरं लिहायचं. भारतातलं सगळ्यात उंच 2 मिनिटं. त्याच्यामुळे एका खाली एक लिहायचं. त्याच्यामध्ये जास्त करून महत्त्वाचे तुम्हाला आले पाहिजे. 1 2 3, बरोबर आहे. चौथा नंगा पर्वत, 5वा नंदा देवी, 6वा नामचा पर्वत, त्याच्यानंतर बद्री, केदार, गंगोत्री आलं पाहिजे. त्या पटपट खाली घ्या. व्यवस्थित दोन वापरायचे. कळलं? एकच पेन बेस लिहून यायचं तिथं. दिलं का? पाठीमागं खाली असलं काय नाही. हा नाही काहीच दिसलं पाहिजे. क्रमांक 1चं शिखर म्हणजे कोणतं आहे? कोणतं रे? लेंथ किती? 8600. 8800. दुसऱ्या क्रमांकाचं कोणतं शिखर रे? सांगा सांगा. नाही त्रिशूल जरी नाव असेल तरी वाचता येईल. माउंट एव्हरेस्ट, माउंट बॉडी, तिसरं म्हणजे कांचनजंगा. कोणता आहे? कांचनजंगा. पहिले 3 क्लिअर काहीच अर्थ नाही. त्याच्यानंतर लक्षात ठेवायचं मित्रांनो बघा. पहिला म्हणजे महत्त्वाचा नंगा पर्वत कोणता आहे? त्याच्यानंतर लक्षात ठेवायचं नंदा. त्याच्यानंतर लक्षात ठेवायचं नामचा. कोणता? नामचा पर्वत. दिसते का प्रत्येकाला? म्हणजे 3 न वालेचे लक्षात ठेवायचं मित्रांनो. क्रमांक 4, क्रमांक 5 आणि क्रमांक 6. कसं राहिलं रे? तर लक्षात येते का? अगोदर काय येतं? अल्फाबेट नुसार बघितलं तर ग. नंतर काय येतं? नंतर येतं, बरोबर आहे का? कसं का? 12 घडीमध्ये अगोदर काय येतं? काय येतं? नंतर नंतर नंगा, नंदा आणि नामचा जर 3 आलं तर तुम्हाला क्रमांक लावतील का? सर्वात जास्त उंची कोणाची? त्याच्यानंतर कोणता? नामचा. कळलं का? पहिले 3 कोणते? माउंट, दुसरं 1 2, तिसरं बघा बरं. जे सांगतो मित्रांनो तिचं परफेक्शन केलं तर भविष्यात आलेला प्रश्न चुकणार नाही. जर शिखरावरती प्रश्न शिकत सोपे अवघड आहे. त्याच्यावर वाटतं शिखर लक्षात
तीन आणि दुसरी तीन मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे. कळलं? पहिली तीन आणि दुसरी तीन कळली का? नंगा नंदा आणि नामच्यामध्ये फरक कळला का? लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर बघा मित्रांनो खाली ते 7 नंबरला तुम्हाला लक्षात ठेवायचं त्रिशूल. कोणतं लक्षात ठेवायचं? त्रिशूल. कोणतं लक्षात ठेवायचं? त्रिशूल. आणि मग त्रिशूलमध्ये मित्रांनो प्रामुख्याने तुम्हाला लक्षात ठेवायचं सगळी काय म्हटलं तर काय बघा त्रिशूल म्हणलं कोणाचं रे? शस्त्र कोणाचं आहे? भगवान महादेवाचं. मग सगळ्यात वरती मित्रांनो बघितलं तर पहिल्यांदा येणार बद्री. काय ना? बद्रीनाथ. त्याच्या खाली जर बघितलं तर दुसरं महत्वाचं आहे. कोणतं आहे? केदारनाथ. त्याच्यानंतर तिसरं आहे गंगोत्री आणि चौथा आहे कोणता? यमुनोत्री. कोणता आहे? यमुनोत्री. लिहायचं व्यवस्थित बघा. पहिल्या क्रमांकाचे पहिले तीन कळले का? एक नंबर कोण देशात? त्या देशात. जगात म्हणलं तर दुसऱ्या क्रमांकाला कोण? तिसऱ्या क्रमांकाला कांचन आणि मला चौथ्या क्रमांकाला अगोदर कोण? नंगा की नंदा. नंतर नंतर नामच्या बरोबर झाले का? तीन 7 झाले. आणि त्याच्यानंतर कोणते त्रिशूल. कोणते आणि त्रिशूल मध्ये किती येतात? धाम 4 धाम. सगळ्यात वरती त्याच्या खाली आणि सगळ्यात शेवटला यमुनोत्री. कळलं का? बघा डोळ्यासमोर आता मराठी माहिती डोळे सगळ्यात बघायचं नाही. टायपिंग करताना बघितलं असं टाईप करायचं फोटो बसली पाहिजे तसं येते. सगळ्यात वरती माऊन डोळे मिटायला सांगितलं मी. कधी असे फक्त मिटा सगळ्यांनी डोळा. सगळ्यात क्रमांक 1 ला क्रमांक 2 ला कोणता रे? तिसऱ्या क्रमांकाला किंवा चौथ्या क्रमांकाला कोणता? 5व्या क्रमांकाला तुला काय हे काय सांगितलं? मिटायला सांगितलं. मिटा डोळे. कळतं? 1 नंबर 3 नंबर 4 नंबर कोणता आहे? 5 नंबरला कोणता आहे? त्याच्यानंतर कोणता कोणता त्याच्या खाली त्रिशूलमध्ये 4 धाम होते. राम त्याच्यानंतर नंतर आणि सगळ्यात शेवटला यमुना. मी टाकू बरोबर. कळलं? सांगितलं तेवढं करायचं. जमते का? आठवते का? 100% आठवलं पाहिजे. मग सर्वात जास्त उंची म्हणलं तर याच्यावर तुम्हाला क्रमाने लावायला शिकवले जातात. तर 12च्या 12 शिखर जर विचार केला मला लावता येईल का? शक्यतो भारतात ही सगळी महत्त्वाची शिखर तुम्हाला करायची आहे. बघा ऑनलाईन वाले तुम्ही सुद्धा डोळे मिटून मला जरी म्हणला असेल तरी सुद्धा तुमच्या डोळ्यासमोर ही शिखर उभी राहणार. जोपर्यंत तुम्ही करत नाही म्हणून तोपर्यंत ते अवघड असते. पण व्यवस्थित केलं की 100% यायला म्हणजे येणार. मी आताही स्वतःला म्हणाला तुम्ही डोळे मिटून बघा. आठवले शिखर 12च्या 12 शिखर आठवतात का? क्रमांक 1 ला कोणत्या जगामध्ये? क्रमांक 2 म्हणलं तर कोणता? क्रमांक 3 क्रमांक 4 नंगा. नंतर नंतर कोणता? नामच्या बरोबर. त्याच्यानंतर त्रिशूलमध्ये 4 होते. 4 मध्ये वरचा सगळ्यात नंतर गंगोत्री यमुनोत्री. आठवते का? प्रत्येकाला क्लिअर का? प्रश्न सोडवायला सुटेल का? तुम्ही 100% सोडवणार म्हणजे ट्रिक नाही कसं याला सांगितले ते कशाला ट्रिक पाहिजे? जे डोळ्यासमोर राहिलं तर ट्रिकची गरज लागत नाही. कळलं? त्यासाठी इमॅजिनेशन आहे. सोडवायचं प्रत्येकाने. इमॅजिनेशन महत्त्वाचं. चिकनचं ताक म्हणल्यानंतर काय पहिली भाजी दिसतात तुम्हाला? चिकनचं ताक म्हणल्यानंतर एक दिसतो ना? काय करील? मागचे रे काय करील? काय रे? बघा बरं सगळ्यात उंच कोण आहे त्याच्यात? कोणता आहे सगळ्यात उंच? क्रमांक 2 ला कोणता बोलते? नंतर नंतर नंदा. कळते का? नंतर नंतर काय उत्तर पाहिजे? उत्तर पर्याय 3. काय उत्तर पाहिजे? बघा सगळ्यात वरती कोणतं रे? नंतर कोणतं? नंगा. नंतर किती नंबर? 3 नंबर. लक्षात सर 2 दिला आहे. उत्तर चुकीचं होतं आणि त्यावेळेस ते आक्षेप घेतलं. पहिलं बरोबर आहे का? पहिलं बरोबर 3 वेळा. किती वेळा? 3 वेळा. आणि बद्रीनाथ शिखराची उंची गंगोत्री शिखरापेक्षा कमी का जास्त? काय आहे? जास्त आहे. मग उत्तर काय पाहिजे? तुमचं प्रश्न दिला. अजून प्रश्न दिले खाली पैकी शिखर प्रमाणे लावायचे. प्रश्न मी लिहून जमल का? 3 जमल? 7 8 9 10 11 किती वाजता आहे ना? जमते का? जमते का? पण नुसतं बघायचं नाही. तर ती आकडे पण तेवढेच ताकदीने बघायचं. कधी काय होतं सांगतो तुम्हाला. नंदा देवी शिखराची उंची 8717 मीटर आहे. आयोग केंद्र आहे. तुमचं सगळं लक्षात ठेवायचं. आपल्याला वाटते 17 मीटर ऐकलं ते पुढचं आणि मग 7 का याच्यामध्ये कन्फ्युजन. कळलं का? त्याच्यामुळे गोष्टी करत असताना अशा पद्धती 12.33 22.33 तर ते त्यातला लय असे पण एवढे लेक्चर जवळ आकडे नाही. मोठे आकडे करून तर ते विचारलं चुकायचं. काही समजलं शिखर प्रत्येकाला इंग्लिशच्या बाबतीत अडचण नाही. व्यवस्थित वाचलं का? दादा वाचलं का? सगळ्यात पाठीमागचा दादा वाटलं लेक्चरला. आज आला ना? अगोदर दादा आज होता आम्ही सांगणार होतं. कळलं? 1 नंबर कोणते मग? किती म्हणलं तर बुर्ज खलिफा 2 त्याच्यानंतर हिमाचलमध्ये देशी 12 त्याच्यानंतर उत्तराखंड म्हणलं तर शनी मातीत मला त्याच्यानंतर सिक्कीममध्ये म्हणलं तर नदू जेलमे अरुणाचल प्रदेशमध्ये किती बोली. ओके का? इथपर्यंत क्लिअर. इथं उत्तरेकडचा पर्वतमय प्रदेश संपलेला आहे. त्याच्यामध्ये आपल्याला धबधबा घ्यायचा. प्राकृतिक धबधबा महत्त्वाचा आहे. बाकी मित्रांनो उंच शिखर देखील परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. एका खाली एक योग्य येतो त्याचा नोट्स चांगली गोष्ट असेल घ्यायचं. हिमालयातलं सर्वोच्च शिखर म्हणलं तर कोणाचं घ्यायचं? भारतातलं कोणता? माउंट गॉडविन ऑस्टिन. K2 हे मित्रांनो सर्वात उंच शिखर आहे. तसं मित्रांनो जर बघितलं तर कांचनजंगा किती क्रमांकाचं आहे? दुसऱ्या क्रमांकाचं उंच शिखर आहे भारतात. जगात किती क्रमांकाचं? तिसऱ्या क्रमांकाचं शिखर म्हणलं तुम्हाला लक्षात ठेवायचं. कांचनजंगा कोणता आहे? कांचनजंगा लक्षात आलं. झालं ना? 100% होणार. मी सांगते तुम्ही तेवढ्या ताकदीने इथं कराल तर तुमचं कायमचं होईल. जर तुम्ही ताकद नाही लावली तुमचं कायमचं होईल. तुम्ही एखाद्या गोष्टी ताकद तुम्ही ठरवलं काय करू शकता नाही. करू शकता नाही. उलट करू शकता. तुमचं कसं ठरवणं महत्त्वाचं आहे. तुम्ही त्या पैशासाठी पण त्या व्हिडिओ कॅन्सर आहे. काय व्हायचं बघा. तुमचं शिखर कोणतं आहे? तुमचं कोणतं होतं? वंडी वगैरे तर करायचं ना सगळ्यांनी. कारण ते रिव्हिजन केल्याशिवाय मागचा आठवत नाही. म्हणजे फक्त तुम्हाला स्तंभ. त्याच्यानंतर मित्रांनो आरोग्य पर्वतरांगेतलं सर्वोच्च शिखर आहे ते म्हणजे गुरु शिखर. कोणतं आहे? गुरु शिखर 17-22 मीटर लेंथचं गुरु शिखर. हे महत्त्वाचं शिखर आहे. आणि ते मित्रांनो राजस्थानमध्ये आरोग्य पर्वतातलं सर्वोच्च शिखर म्हणलं तर गुरु शिखरची लेंथ द्यायची 17-22. किती आहे? 17-22. दिसते ना आता? त्याच्यानंतर विंध्याच्या रांगेतलं सर्वोच्च शिखर कोणतं मित्रांनो? सतभावना. ज्याला काय म्हणतात इंग्लिशमध्ये गुरुवीर. सतभावना 752 मीटर विंध्याच्या रांगेमध्ये. त्याच्यानंतर पूर्व लडाखचं सर्वोच्च म्हणलं तर लिहायचं महेंद्रगिरी. कोणता आहे? महेंद्र बाहुबली नाही. महेंद्रगिरी 1500. उत्तर सह्याद्रीमध्ये जर बघितलं मित्रांनो तर उत्तर सह्याद्रीमध्ये कळसुबाई नावाचं शिखर आहे जे सर्वोच्च आहे 1646. मध्य सह्याद्रीमध्ये तोडा बेट आहे 2634. तर दक्षिण सह्याद्रीमध्ये कोणतं सर्वोच्च शिखर असेल? लिहा दक्षिण सह्याद्री बाहेर करून लिहा. याच्या खाली एक लिहून घ्यायचं. त्याचे सांगते ते व्यवस्थित लिहायचं. भविष्य प्रश्न येतील. राज्य शेवटचा प्रश्न द्यायचे होते. तुम्हाला ज्या सोयीस्कर ट्रिक बनवता येतात पाठ होईल तशा पद्धतीने घ्यावं. असं काय म्हणणार नाही की तुम्ही ट्रिक बनवली म्हणत वापरू नका. तुम्हाला जे सोयीस्कर वाटतं ते तुम्ही वापरू शकता. लिहिलं का? कसं लिहिलं बघू? काय झालं? आधीच लिहिलं. अरे लिहिलं होतं आधी. काल लिहिलं होतं का? सांगितल्यावर. आजचं पण लिहिली. फक्त दोन ऍड केली का? आपण लिहिलं सांग सोडून टाक. बरं मिळत असेल ना? गुरु एक मिनिटं. तारामध्ये दिलं 7 3 वेळ सांगितलं होतं. 27 म्हणताय का? 3826 26 7 28 केला नाही. लक्षात ठेवा. समजलं का बाबांनो? वन लाईनवर प्रश्न विचारलाय. सतभावना कोणत्या पर्वतरांगेतलं सर्वोच्च शिखर आहे? कोणतं? कोणता? महेंद्रगिरी कोणत्या रांगेतलं आहे? जर मी म्हणलं पश्चिम घाटातलं सर्वोच्च शिखर तर कोणतं? अनैमुडी 2695 मीटर हे कोणतं पश्चिम घाटातलं सर्वोच्च शिखर आहे? बरोबर आहे का? सह्याद्रीतलं सर्वोच्च शिखर महाराष्ट्र म्हणलं तर कोणतं आहे? कळसुबाई. कोणता? कळसुबाई. हे शिखरावरती प्रश्न आला तर चुकायचं. सोडवायला प्रश्न आयोगाने विचारलेला. कोणत्या पर्वतरांगेचं सर्वोच्च शिखर आहे? कोणतं रे? आरोग्यातलं सर्वोच्च शिखर कोणतं आहे? आणि विंध्य म्हणलं तर कोणतं? सतभावना. चला सोडवायचं. गुरु शिखर, धुपगड, साल्ले, तोडा बेटा. गुरु शिखर कुठलं आहे सर्वोच्च? कोणता? धुपगड, साल्ले पुढे आणि निलगिरी. त्याच्यावरती पण प्रश्न विचारलेला आहे. चला पुढे आहे धबधबे. काय आहे? धबधबे. जे सांगतोय ते व्यवस्थित लिहून घ्यायचे. जे सांगतोय ते व्यवस्थित लिहून घ्यायचे आहे. दुसरा महत्त्वाचा मित्रांनो कपिलधार धबधबा. तो कपिलधार धबधबा येतो नर्मदा नदी. आणि तिसरा आहे अतिशय महत्त्वाचा एक म्हणजे सहस्रधारा. कोणता आहे? सहस्रकुंड
कावेरी नदी पटपट घेऊन करा. मी वाचलं तरी वाटलं बाहेर भागली हा वाचता बघितलं नाही पाहिजे. आता पुढे इथं हा इथं लक्ष घालायचं नाही. तुझं प्रमोशन झालं बाळ नाव तुझं सांगितलं लिहायचं. गोपाल लिहायचं कोणता आहे घटप्रभा लिहायचं. भारताचा नायगरा म्हणून ओळखला जातो. काय भारताचा नायगरा फॉल म्हणून ज्याला ओळखला जातो कोणत्या ओळखला जातं गोपाल धबधबा. भारताचा नायगरा फॉल कोणत्या होते घटप्रभा. शिवसमुद्रम कावेरी स्टार झाला तर स्टार काय तुम्ही सुद्धा पहिले 3 स्टार करा. तू स्टार करा गोपाल स्टार करा शिवसमुद्रम आणि जोगतीर्थ महात्मा गांधीचं आपण नाव आहे शरावती नदीवरचं आहे कर्नाटक. आणि असं झालं भारतातला सर्वात उंची माहिती असली तरी चालेल. प्रत्येक उंची व्हॅरिएशन भरपूर सारे पुस्तकांमध्ये वेगवेगळे निघाले त्याच्यामध्ये उंची लक्षात ठेवू. पण जोगतीर्थ म्हणलं भारतातला सर्वात उंच धबधबा लिहायचं. त्याच्यानंतर चुलिया धबधबा याला पण सांगायचं पहिली जे काय तो इथून वरचे आहे ते सगळं करायचं. तर चुलिया आणि हुंडरू वजाचं नाही केलं तरी चालेल. चालपुली नदी केरळमध्ये सुवर्ण रेखावरची हुंडरू धबधबा करायचा आक्रमण जाऊ बघू हा लिहा बेटा चल बघू किती खाडा तुम्ही काय टाकतो पाठवर नंतर करू ना. प्रसिद्ध शिवसमुद्र म्हणलं तर पुढं शिवसमुद्र म्हणलं तर कावेरी शिवसमुद्र म्हणलं तर गोपाल कोणत्या नदी होते कोणत्या भारताचा नायगरा म्हणलं तर भारताचा नायगरा म्हणलं तर गोपाल शरावती नदीवरचा महत्त्वाचा धबधबा कोणता आहे कोणता जो किंवा गिर सप्पा लक्षात ठेवायचा. चित्रकूट धबधबा लिहायचा. कोणता लिहायचा चित्रकूट धबधबा हा एक महत्त्वाचा मित्रांनो इंद्रावती नदीवरचा चित्रकूट धबधबा इम्पॉर्टंट आहे. बाकी लिहायचं तर पाठामध्ये लिहू शकता. तुम्हाला दुसरे तुम्हाला माहिती दुसरे पुढे येतो तारण नदी महाराष्ट्र लिंगमा धबधबा नदी सातारा सावकारा पिंचर नदी बीड सहस्रकुंड धबधबा कोणत्या नदी होते पहिलं यवतमाळ आणि नांदेड हे 4 आहे महाराष्ट्रातले आहे ते खाली लिहून पटकन चला लिहून घ्या. त्याचा चित्रकूट लिहा. चित्रकूट महत्त्वाचा धबधबा आहे कोणत्या नदी होते इंद्रावती. त्याची किंमत माहिती तुम्हाला माहिती का तुम्हाला बघा किती 600 खाण्याच्या अगोदर पहिल्यांदा पुन्हा करायचा सर किती दहा लगेच सांगितलं पाहिजे. हे 600 रुपये आपली 900 रुपये झाले साधारण. चल लँग्वेज माहिती तुम्हाला कारण तुम्ही काय लिहिलं एवढं लिहून करायचं हे बघितलं कसं लिहिलं आपण छान लिहितो. तर याद नाही का परीक्षेला जाताना वाचलं जाईल कोणाला लिहिलं बरोबर आहे. अशा भरपूर बॉक्स प्रश्न लिहायला लिहायला तर मराठी बद्दल काय असते इकडची लँग्वेज करून परत हा ओळखी चालते इंग्लिशला मार्क म्हणजे 50 पैकी चौकीचं हा कॉलेजच्या पेपर तुम्ही तुम्हाला कशा सापडायला सुसंगती सदा घोडा लिहून काढले हा सुसंगती सदा घोडा होतं तिथं घोडा लिहून काढला. घोड्याचा पेपर घोड्यावर आम तुझं मान आपण घरात घोड्याचा खड्यात लिहून जाणार आता पाहिजे पाहिजे कोणता जो हा पुढे म्हणून म्हणलं तर भारताचा नायगरा म्हणलं तर कोणता सहस्रधारा कपिलधारा दुवा झालं तेव्हा दूध सागर मांडवी नदी बरोबर लक्षात ठेवायचं. गोपाल म्हणलं तर घटप्रभा हुंडरू चित्रकूट म्हणलं तर सावकारा विंचरणा सहस्रकुंड कोणत्या दिवस पहिलं गंगा कोणत्या दिवस पहिलं गंगा लक्षात आलं पाहिजे. जर विचारलं तुम्हाला चिन्ह म्हण ऐका लिंगमाला म्हणलं तर दुसरे म्हणलं तर कोणत्या तारळी लक्षात ठेवायचं. समजलं बाबांनो तुमच्या बाजूने क्लिअर झाला ते प्रश्न सोडवायचा. पहिला प्रश्न शरावती पुढे योग्य पुढे मध्ये काय पुढे कावेरी घटप्रभा चंबळ प्रभा चला म्हणजे कधी विचारू दे दूध सागर असतं तर पुढे पुढे असायला पाहिजे मांडवी नदीवरती असायला पाहिजे. जमलं पाहिजे पुढे सोडवायचं आहे. घटप्रभा नदीवरील आपल्यासाठी महत्त्वाचा आहे ध्यानात आला पाहिजे. घटप्रभा प्रत्येक नदीचा राष्ट्र बरोबर बरोबर योग्य आहे पुढे सोडवायचं. शरावती नर्मदा त्याच्यानंतर कावेरी घटप्रभा सोडवा. शरावती नदीवरचा कोणता त्याच्यावर कोणता आहे नर्मदा कावेरी 1 2 समजलं का उद्या कोणता उद्या अशा पद्धतीने मग कधी मित्रांनो सिंगल लाईनर सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारले जातात. सिंगल लाईनर धबधब्यावरती हा सिंगल लाईनर कोणता आहे बाकी तुमच्या सगळे महाराष्ट्रात झाले सगळं करून घेतलं आता सवय माहिती का याचं पुढं पुढचं महत्त्वाचं आहे. डॉक्टर लोणावळे मार्लेश्वर पुढे कोसेकर चौदा कधी प्रश्न एवढे तेच होतात रिपीट होतात. समजलं का मैदानी प्रदेश बघायचा आहे. आता मैदानावरती जायचं आपल्याला कुठे पश्चिमेकडचं माहिती काय तुम्ही कोण सांगता रे आता तुम्हाला मित्रांनो सगळ्यात जास्त प्रश्न याच्यावरती आले मैदानी प्रदेशात. तर मैदानी प्रदेशामध्ये संचयन आहे कशा संचयन आहे कशा संचयन आहे या काळाच्या संचयनावरती मित्रांनो तुम्हाला प्रश्न विचारलेले आहे. कळलं त्याच्यामध्ये तुम्हाला आधी सांगितलं की सह्यात हिमालयाच्या सर्वात दक्षिणेकडची रांग होती रे. मग या शिवालीच्या पायथ्याला मित्रांनो काय आलेला आहे त्या काळापासून जलद पंखे तयार झालेले आहेत. आणि इथं तो पहिला प्रदेश तयार होतो कोणता तयार होतो कोणता मैदानी प्रदेश कोणता भाबर तराई कोणता कोणता भाबर त्याच्या खाली असतं तराई त्याच्या खाली असतं भांगर त्याच्या खाली असतं आदर. पण मैदानी प्रदेशामध्ये सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवायचं आहे त्यांना राहायला पाहिजे. तुम्हाला टेस्ट लावली का मग कधी लावली उद्यापासून लावली टेस्ट लावली आता तुमच्या कंटिन्यूअस होऊन जाते तोपर्यंत चालेल तोपर्यंत टेस्ट होईल. कोणता मैदान आहे परत तुम्हाला लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर इथं प्रदेश आहे कोणत्या प्रदेश आहे सतलजचा काही सिंधूचा भारत प्रदेश आहे. त्यानंतर कोणता मैदानी प्रदेश आहे ऊर्ध्व गंगा म्हणजे वरच्या गंगा. नंतर प्रामुख्याने म्हणतात मध्य गंगा आणि नंतर गंगेच्या मध्यावरती प्रदेश आणि इकडे कोणता असेल ब्रह्मपुत्रा नदीच्या संदर्भामध्ये. आता आपल्याला हे डिटेल बघायचं हे क्लिअर आहे प्रत्येकाला ते बाबांनो प्रत्येकाला क्लिअर आहे का एक गोष्ट आपली झाली आहे ती म्हणजे कोणती गोष्ट झाली आहे इथं काय आहे प्रत्येकाला क्लिअर का इथं असलेला हिमालय म्हणजे काश्मीर हिमालय इथं असलेला नंतर खाली त्याच्यानंतर हा मध्ये हिमालय होता नेपाळ हा जो काय आहे तो कोणता आसाम हिमालय किंवा पूर्व हिमालय पूर्वांचल असं म्हणतात. लक्षात ठेवायचं. आता आपल्यासाठी महत्त्वाचं आहे ते म्हणजे मित्रांनो काय आहे मैदानी प्रदेश. सगळ्यात लक्षात ठेवायचं भारतातला दुसरा मोठा प्रदेश म्हणजे मैदानी प्रदेश आहे. आणि ज्याच्यामध्ये जर बघितलं तर उत्तरेला असलेला मित्रांनो हिमालय आणि दक्षिणेला द्वीपकल्पीय पठारी प्रदेशाच्या दरम्यान हा प्रदेश आहे बरोबर आहे. तर तुम्हाला विचारलं स्थान कुठे उत्तरेला कोणता प्रदेश आहे उत्तरेकडचा पर्वतीय प्रदेश आणि त्याच्या दक्षिणेला पुढे 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 भारतीय पठारी प्रदेश. उभा उभा म्हणजे मानवर लक्ष दिलं तुला मान दुखायला लागले लक्ष दिलं आपण त्याच्यामध्ये उत्तरेला काय मित्रांनो हिमालय दक्षिणेला काय यांच्यामध्ये पुढे. पण जर तुम्हाला स्थान विचारलं तर स्थान कोणाच्या दरम्यान आहे हिमालय आणि पठारी प्रदेश यांच्या दरम्यान प्रदेश आहे त्याला काय म्हणायचं असला प्रदेश मैदानी प्रदेश. मग याचा विस्तार बघितला तर मित्रांनो विस्तार लक्षात ठेवायचं. पश्चिमेकडे कोणत्या राज्यात बघितलं राजस्थान तर पूर्वेकडे आसामच्या खोऱ्यापर्यंत या प्रदेशाचा विस्तार आहे. म्हणजे साधारणतः मित्रांनो इथं असलेली वरती राजस्थानच्या वरती असलेली सतलज आणि चौपडापासून आपण बघितलं तर साधारणतः कुठपर्यंत मैदान पसरले आसाममध्ये कोणती नदी ब्रह्मपुत्रा नदीपर्यंत हे मैदान पसरलेलं आहे. तसं बघितलं तर भारताच्या बाहेर मित्रांनो काय सिंधू नदी आहे पाकिस्तानमध्ये त्या पाकिस्तानमध्ये सिंधू नदीपासून ब्रह्मपुत्रा नदीपर्यंत पठाराचा विस्तार आहे बरोबर. मैदानी प्रदेशाचा विस्तार कोणती नदी सिंधू सिंधू पर्यंत ब्रह्मपुत्रा दरम्यान पसरलेलं मैदान आहे त्या मैदानाला काय म्हणतात उत्तरेकडचा मैदानी प्रदेश. त्याच्यामध्ये राज्य म्हटलं मित्रांनो कोणतं राज्य राजस्थान येईल राजस्थान दुसरं म्हणलं पंजाब का तिसरं म्हणलं तर हरियाणा का उत्तर प्रदेश बिहार पश्चिम बंगाल आणि कोणत्या राज्यापर्यंत आसाम म्हणजे साधारणतः राजस्थान ते आसाम या राज्यामध्ये मित्रांनो उत्तरेकडचा मैदानी प्रदेश आपल्याला दिसतो. आतापर्यंत सर्वाधिक प्रश्न कोणावरती आहे तर याच्यामध्ये असलेल्या मित्रांनो मैदानी प्रदेशामध्ये असलेले काय विभाजन आहे त्याच्यामध्ये काळाच्या निश्चितपणाचं स्वरूप आहे त्याच्यावरती सगळ्यात जास्त प्रश्न विचारले. सगळ्यात जास्त सगळे प्रश्न यावना काल परवाच्या गट मेन्सला 17 डिसेंबर 2023 ला जो प्रश्न होता तो पण इथूनच होता. वेगळा त्याच्यामध्ये वाचण्याची गरज नव्हती. त्यातला पहिला जो काय आहे मित्रांनो उत्तरेकडून दक्षिणेकडे लक्षात ठेवताना तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे ते म्हणजे काय सांगितलं होतं सगळ्यात वरती बघा शिवालीच्या अगदी दक्षिणेला मित्रांनो ज्यावेळेस आपण हिमालय पर्वतातून उतरल्यानंतर जो दगडकोट्यांचा प्रदेश निर्माण झाला त्याच्यामध्ये बारीक वाळू आहे गाडी भरती वाळू आहे त्याला काय म्हणतात भाबर कोणता पट्टा आहे
नदीच्या मुखाला जो आहे कोणता आहे खादर, कोणता आहे खादर. मग तुमच्यासाठी परीक्षेला इथं तुम्हाला लक्षात ठेवायचं ते म्हणजे काय लक्षात ठेवायचं भात भांगा. भात भांगा उत्तर एकूण दक्षिणेकडे म्हणलं तर सगळ्यात वरती कोण आहे कोणता आहे भाबर. त्याच्या खाली कोण आहे त्याच्या खाली कोण आहे कोणता आहे आणि सगळ्यात खाली मित्रांनो आहे तराई कोणती आहे सॉरी खादर आहे कोणता आहे. आता जो भाबर आहे तो लक्षात ठेवायचा म्हणून येणाऱ्या मित्रांनो नदीच्या बरोबर नुसतं काय का काय दहा बरोबर दगडगोटे आहे काय आहे दगडगोटे आहे जाडी भरती वाळू आहे या सगळ्यांचं जे निक्षेपण होते ते इथं होते. हा जो काय मित्रांनो प्रदेश आहे याला दगडगोट्यांचा प्रदेश म्हटलं जातं. काय म्हणतात दगडगोट्यांचा प्रदेश. तिथं चित्र जर बघितलं कशी असेल जास्त की कमी कशी असेल जास्त असेल कशी असेल जास्त असेल. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो इथं नद्या काय होता लुप्त होता विलुप्त ज्याला आपण म्हणतो त्या नद्या काय होता विलुप्त होता. ठिकाण कोणतं आहे कोणता आहे दगडगोट्यांचा प्रदेश नद्या विलुप्त होणार ठिकाण म्हणतात कोणता आहे भाबर आहे. जिथं नद्या काय होता विलुप्त होता बरोबर. नदीला पाचशे ठिकाणी माहिती का 10 20 30 40 आलो आठवते का नाही आठवते नाही वाच करायचं ना मित्रांनो करायचं करायचं भाव लागतं भाबर म्हणतात लक्षात ठेवायचं नद्या लुप्त होत आहेत फक्त नद्या होईल का लहान लहान प्रवास असतील व्हिडिओ मला स्वतःचा मला दाखवतो मला त्याच्यावरती दाखवले होते प्रवाह वगैरे विलुप्त होतात दाखवेल सगळं दाखवणार आहे व्हिडिओ दाखवेल ठीक आहे. सो दगडगोट्यांचा प्रदेश आहे दुसरं म्हणजे काय होतं मित्रांनो विलुप्त जिथं होता कोणता प्रदेश आहे. आता इथं मित्रांनो जर बघितलं तर इथं गुज्जर लोक काय करतात पशुपालन करतात. गुज्जर लोक काय करतात इथं पशुपालनाचा व्यवसाय जो आहे तो इथं मित्रांनो मोठ्या प्रमाणात चालतो हे देखील लक्षात ठेवायचं. कोणता प्रदेश चालतो भाबर. आता मित्रांनो नदी इथं विलुप्त झाली आहे बरोबर आहे का. म्हणजे नदी मित्रांनो जिथं परत एकदा वापस येते किंवा परत होते तो दलदलीचा प्रदेश आहे. कसा आहे दलदलीचा प्रदेश आणि या दलदलीच्या प्रदेशाला काय म्हणतात तराई. काय म्हणतात तराई हा दलदलीचा प्रदेश आहे. आणि मित्रांनो लुप्त झालेली नदी परत एकदा प्रकट होते तर नदी प्रकट होते कुठे होते तराई म्हणजे वापस झालेले इथं लुप्त झालेले काय मित्रांनो छोटे प्रवाह आहेत ते भूपृष्ठावरती कुठे येतात ते कोणत्या प्रदेशात येतात तराईमध्ये त्या येतात लक्षात ठेवायचे. आणि हा प्रदेश मित्रांनो वनव्याप्त आहे. कसा आहे वनांचं प्रमाण मोठं आहे. सो वनव्याप्त प्रदेश आहे तो कोणता प्रदेश आहे तराई आहे. कोणता आहे तराई आहे लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर नदी वाहताना मित्रांनो काय होते नदीच्या बरोबर जे काही काळाचं संचयन आहे बरोबर त्याच्यामध्ये जुनं आणि नवीन काळाचं संचयन हे दोन प्रकार मुख्यतः आहे. ज्याच्यामध्ये मित्रांनो जुन्या काळाचं संचयन आहे बरोबर त्याच्या काळाचं जुन्या काळाचं संचयन आहे. या जुन्या काळाच्या संचयनाला काय म्हणतात भांगर. काय म्हणतात जुन्या काळाचं संचयन मित्रांनो म्हणजे भांगर. आणि जर या उपमातीच्या थरामध्ये जर चुनखडी सापडत असेल तर उत्तर प्रदेश काय म्हणतात कंकर. काय म्हणतात जर उपमातीच्या थरामध्ये कोणतं प्रदेश काय सापडत असेल चुनखडी तर काय म्हणायचं कंकर. काय म्हणायचं कंकर. कंकर कुठे दिसतात उत्तर प्रदेशामध्ये कुठे दिसतात उत्तर प्रदेशामध्ये कंकर म्हणतात. भांगर म्हणजे कसल्या काळाचा प्रदेश आहे कसल्या काळाचा रे कुठं कसल्या काळाचा. तसं मित्रांनो तुम्हाला इथं लक्षात ठेवायचं खादी. खादी हा प्रदेश बघितला तर कसा आहे नवीन काळाचा प्रदेश आहे. हा सुपीक प्रदेश आहे. आणि दुसरं महत्त्वाचं लक्षात ठेवायचं नवीन खादी लक्षात ठेवायचं आता खादी आता नवीन खादी तुम्हाला लक्षात ठेवायचं नवीन खादी. आणि तिथल्या नदीच्या मुखाजवळ कोण आढळतं नदीच्या मुखाजवळ कोण आढळतं कोण खादर. नदीचा मुख म्हणलं तर नदीच्या मुखाजवळ जे आढळतं ते खादर आहे लक्षात ठेवायचं. पटपट परीक्षेला तुम्हाला दगडगोट्यांचा प्रदेश म्हणलं कोणता असेल कोणता असेल भाबर. जुन्या काळाचा प्रदेश जुन्या काळाचा भांगार असं नाही लक्षात ठेवायचं भांगार जुना भांगार बरोबर आहे. दुसरं काळाचं म्हणलं तर नवीन काळ म्हणलं तर नवीन खादी. काय लक्षात ठेवायचं नवीन खादी जुनं म्हणलं की भांगर. आता दगडगोट्याचं म्हणलं तर काय भाबर. काय भाबर काय लक्षात सगळ्यात उत्तर काय मग नंतर आठवलं पाहिजे डायरेक्ट पाहिजे समजलं का काय दुसरं तराई खाली त्याच्या खाली नदी डायरेक्ट समजलं लिहिलं व्यवस्थित असंच लिहायचं उत्तरेकडून दक्षिणेकडे लिहून घ्यायचं असंच लिहायचं याच्या खाली. पण शिवालीच्या पायथ्याला काय सापडलं काय दिसेल शिवालीच्या पायथ्याला काय दिसेल भाबर. काय दिसेल भाबर लक्षात ठेवायचं. असं अजून पागर नावाचं पडलं काय पागर. राजस्थानमध्ये काय अंशतः शिष्ट भाग आहे त्याला काय म्हणतात पागर. ते राजस्थानच्या महावाळवंटाचे दोन भाग पडतात एक म्हणजे मरुस्थळ आणि दुसरं म्हणजे पागर बरोबर आहे. त्याचा पागर म्हणजे अंशतः शिष्ट भाग आहे त्याला काय म्हणतात पागर. याच्यातच बघायचं माहिती दिलं सगळ्यांनी झालं लिहून ऑनलाईन क्लिअर करा आपल्यासाठी महत्त्व काय दिसेल भाबर. काय दिसेल भाबर लक्षात ठेवायचं. असं अजून पागर नावाचं पण बरं काय बागर. राजस्थानमधला जो काही अंशतः शुष्क भाग आहे त्याला काय म्हणतात बागर. ते बघू आपण राजस्थानच्या महावाळवंटाचे दोन भाग पडतात एक म्हणजे मरुस्थळ आणि दुसरं म्हणजे बागर बरोबर आहे. त्यातला बागर म्हणजे अंशतः शुष्क भाग आहे त्याला काय म्हणतात बागर. बघायचं याच्यातच बघायचं मैदानी प्रदेशात. दिलं का सगळ्यांनी झालं का लिहून ऑनलाईन वाले क्लिअर का बाबा आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. जास्त सुपीक म्हणलं की खादर लक्षात ठेवायचं कळलं का. कारण नवीन काळाचा प्रदेश कंटिन्यू असतात ठेवायचं ओके. नवीन खादी विसरतात का खादी लक्षात ठेवायचं नवीन खादी घालतो आपण कुठे गेलो तू काय लका वाटली वहीचं पाणी गेलं का तुम्ही म्हणजे ते आमच्या शाळेमध्ये काय बोलतं जरा तेव्हा लिहून घ्यायचं आणि परत अरे बाबा मग खादर म्हणजे काय आता काय शिकलो खादर म्हणजे काय रे नवीन काळाचा प्रदेश म्हणजे खादर की कळते का आता नवीन काळ म्हणजे काय विचार झालं हा उत्तर भारतीय मैदानी प्रदेशातील काळाच्या संचयनाचा कोणता क्रम बरोबर आहे पटकन बोलायचं रे काय होतं पाठीमागं का बरं दोन्ही काय होतं सगळ्यात वरती काय काय विचारलं त्यांनी इथं पहिल्यांदा मित्रांनो काय असतं उद्या प्रश्न विचारतील भाबर तराई भांगर आणि खादर लक्षात राहील भाबर तराई भांगर आणि खादर कळलं उत्तर काय पाहिजे मग उद्या प्रश्न होईल दक्षिणेकडे उत्तर येईल कसा असेल मित्रांनो भांगर एक दोन याचं पटकन पटकन काय राजस्थान काळाच्या संचयनाने तयार होते बरोबर काय भांगर मुद्दा नदीजवळ काळाच्या संचयन नदीजवळ म्हणलं तर कोणती पाहिजे होती कोणती पाहिजे होती दुसरं म्हणजे की खादर मुद्दा हिमालयाच्या पायथ्याशी आढळते खादर कधी त्याच्या वाळवंटात आढळणाऱ्या शारीरिक प्रक्रिया म्हणतात रेह किंवा कल्लार बरोबर का हे स्टेटमेंट यायला पाहिजे फक्त बरोबर यायला पाहिजे एक नंबरचं स्टेटमेंट वरचा प्रश्न सोडवायचा आहे पटकन सोडवायचा आहे उत्तर भारतातील मैदानी प्रदेशाच्या कोणत्या काळाच्या मैदानात हिमालयातून वाहत येणाऱ्या लहान नद्या विलुप्त होतात कोणते रे म्हणजे विलुप्त होतात त्या विलुप्त होणारे ठिकाण कोणते आणि त्याला म्हणलं तर दलदलीचा प्रदेश त्याला 10 नंबरचा प्रश्न सोडवायचा आहे कशाबद्दल विचारलंय भाबर मैदानाबद्दल बरोबर आहे सचित्रता मोठ्या प्रमाणात असल्यामुळे छोट्या नद्या दृश्य होतात बरोबर का भाबर पट्टा पिकांसाठी उपयुक्त आहे काय हा भाबर पट्ट्यामध्ये वास्तव्य करणारे लोक पशुपालन करणारे मित्र आहेत बरोबर का म्हणजे माझ्या प्रश्नाचं उत्तर काय पाहिजे होतं उत्तर ए आणि सी उत्तर काय पाहिजे होतं ए आणि सी प्रत्येकाला समजलं दगड गोटे वाळू यांचा संचार करतात त्यामुळे पायथ्याशी काळाचे पंख काय होतात त्यांना काय म्हणतात अंशतः शुष्क प्रदेशात काय प्रश्न विचारला जातो दुसरं दगड गोटे लहान मोठी दाढी भरती वाळू काय यांचं संचय तिथं होतं नंतर सुमारे 30 किलोमीटरचा पट्टा आहे शिवालीच्या पर्वताच्या दक्षिण आणि या पट्ट्यामध्ये पशुपालन करणारे गुजर लोक राहत असतात लक्षात ठेवायचं तो भाबर बद्दलच्या बाहेर प्रश्न कधी जाणार नाही त्यामुळे काय असते या स्टेटमेंटच्या बाहेर नाही कोणत्या प्रदेशात आढळते हिमालयाच्या पायथ्याला जलोड पंख तयार झालेला आहे बरोबर तिथं प्रामुख्याने कोणत्या व्यवसाय चालतोय पशुपालन काय चालतंय पशुपालन चालते लक्षात ठेवायचं दुसरा महत्त्वाचा पट्टा मित्रांनो म्हणजे तराई तराई कसा प्रदेश आहे दलदलीचा प्रदेश म्हणजे कोणता प्रदेश आहे तराई या प्रदेशामध्ये भाबर पट्ट्यात विलुप्त झालेल्या काय होतात पुन्हा प्रकट होतात म्हणजे पुन्हा भूपृष्ठावरती येतात आणि हा प्रदेश कशाने आपल्या मित्रांनो घनदाट वनांनी आपल्याला प्रदेश आहे घनदाट वनांनी आपल्याला प्रदेश म्हणजे कोणता प्रदेश आहे तराई त्याच्या खाली मित्रांनो आहे तो भांगर किंवा भांगर तो किंचितचा उंच आहे आणि जुन्या काळात संचय तिथं होतं काय म्हणायचं मित्रांनो भांगर म्हणायचं उपमातीच्या तळात चुनखडी आढळत असते त्या उत्तर प्रदेश काय म्हणतात ते का कंकर लक्षात ठेवायचं काय कंकर समजलं आणि सगळ्यात शेवटचं म्हणजे खादर खादर कसल्या काळात संचय असेल सो नवीन काळाच्या संचय होऊन तयार झालेल्या प्रदेशाला काय म्हणतात खादर आता आढळत असलेल्या नदीच्या मुखाजवळच्या भागात हा काय आहे मित्रांनो अत्यंत सुपीक आहे समजलं का गाळाच्या निक्षेपणानुसार आहे त्याच्या खाली होतं त्याच्या खाली काय नवीन काळाचा प्रदेश काय
हा जर आहे कंटिन्यू नको हा तर कळलं सगळ्यांना कंकर पण एक साथ झाले शब्द झाले नाही का पशुपालन करणारे लोक राहतात चित्र आहे त्याच्या कशाने वनांनी व्यापलेला आहे आपल्याला आहे कधी आलं तर काय व्हायचं कंकर काय व्हायचं काळाचा प्रदेश नवीन काळाच्या प्रदेशाला काय म्हणतात हादर असं म्हणतात काय म्हणतात हादर कळलं काळाचं निक्षेपण आतापर्यंत सत्य या 7 गोष्टी होती त्याच्यामध्ये भाबर तुम्ही ते प्रश्न काय ते प्रश्न महावाळवंटावरती काय आहे महावाळवंटावरती महावाळवंट पहिला कोणतं बघितलं आपण होतं राजस्थानचं माहिती पश्चिम भागामध्ये येतं का कोणत्या भागामध्ये येतं सांगा अरे आदित्य इथं लक्ष दे मला तर तेच विचार बोलायचं माझं भाबर हादर भांगर कादे कंकर आणि खादर झालं कळलं आता मला त्याच्यावरती बोलायचं ते राजस्थान बोलायचं त्याच्यामुळे इथं लक्ष देते थोडा जाता कलर काय होतं आणि काय होतं ते बघायचं आपल्याला आता आणखी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची की उत्तर भारतीय मैदानी प्रदेशात काहीतरी महत्त्व आहे आपल्याला तर सगळ्यात महत्त्वाचं महत्त्व काय त्याच्यामध्ये प्रदेश असणार आहे सुपिका काळाचा मैदानी प्रदेश आहे परिणामी हा जो भाग आहे तो कृषी प्रधान भाग म्हणून ओळखला जातो का तर 100% मित्रांनो हा भाग कृषी प्रधान भाग म्हणून ओळखला जातो इथं जलसिंचनासाठी 12 महिने उपलब्ध आहे बरोबर का त्याचं कारण काय होतं रे हिमालयातून उगम पावणारे आहे जरी पावसाळ्यात मित्रांनो पावसाचं पाणी आहे पण मित्रांनो उन्हाळ्यात काय होतं त्याला बर्फ मिळतं पाण्याचा पुरवठा होते म्हणून यामध्ये कशा आहे 12 महिने आहे म्हणून जलसिंचनाच्या सोयी म्हणतात कशा आहे तिथं चांगल्या पद्धतीचे आहे भूमिगत पाण्याचे साठे कसे असतील मोठे असतील शेतमालावरती आधारित उद्योग या प्रदेशामध्ये मोठ्या प्रमाणात निर्माण झाले आणि याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारला होता जसं की दालमियानगर मध्ये कसला कारखाना तिथं सिमेंट कागद पुठ्ठे बनवण्याचा कारखाना प्लायवूड केंद्रामध्ये कोणता आहे दालमियानगर तसं मित्रांनो समस्तीपूर आहे वाराणसी आहे आपण अशी भरपूर ठिकाण आहे की जिथं मित्रांनो काय झालं वेगळ्या पद्धतीचे उद्योग धंदे विकसित झाले आहेत त्याच्यावरती आपल्याला बोलायचं आहे बरोबर आहे बाकी रस्ते लोमार्ग आणि वाहतूक मार्गाचा मोठा निर्माण झालेला आहे बाकी गंगा नदीच्या मुखापासून पाट्यापर्यंत कच्च्या मालाच्या वाहतुकीसाठी सुद्धा जल वाहतुकीचा काय केला मित्रांनो उपयोग केला जातो बाकी गंगा नदी काठावरती जर बघितलं तर या मैदानी प्रदेशामध्ये खूप सारी काय आहे पवित्र अशी तीर्थक्षेत्र आहे का याच मैदानी प्रदेशामध्ये येतं का अयोध्या याच मैदानी प्रदेशामध्ये प्रयागराज येतं का काशी येतं का हरिद्वार येतं का ऋषिकेश येतं का ही जी सगळी ठिकाणं आहे कोणत्या प्रदेशामध्ये आहे मैदानी प्रदेशामध्ये आहे हरिद्वार म्हणलं तर वाटतं की डोंगर विभाग तर मित्रांनो तो काय प्रदेश आहे म्हणजे कोणता आहे हरिद्वार आणि ऋषिकेश या काशी सगळं येतं बाकी भारतात सर्वात जास्त लोकसंख्या किती घनता या प्रदेशात असून भारतातील 30% भौगोलिक क्षेत्र असलेल्या प्रदेशात भारतातील किती लोकसंख्या आहे 40% लोकसंख्या आहे आणि म्हणून मित्रांनो उत्तर भारतीय मैदानाचं महत्त्व हे मोठं आहे कळलं तर कधी महत्त्वाची प्रश्न जसं हिमालयाचं महत्त्व बघितलं होतं बघितलं का सीमा संरक्षण शीतवाऱ्यापासून संरक्षण 12 वाहणाऱ्या नद्या वेगवेगळ्या प्राण्यांचं वनस्पतीचं आश्रयस्थान आठवते का झाले ते या पाहिजे नाही याचं सुद्धा महत्त्व उत्तर भारतीय मैदानी प्रदेशाचं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सुपीक काळाचा प्रदेश आता त्याच्यामध्ये मित्रांनो पहिला जो आहे तो म्हणजे राजस्थानचं वाळवंट राजस्थानचं मैदान म्हणजे कोणतं वाळवंट जो भारतीय महावाळवंट या प्रदेशाला म्हणतात काय म्हणतात कोणत्या दिशेला असेल कोणत्या दिशेला पश्चिम दिशेचं बघतो राजस्थानमध्ये मित्रांनो असलेलं मैदानी प्रदेश म्हणजे कोणता आहे भारतीय महावाळवंट आणि भारतीय महाकाव्यामध्ये त्याचा उल्लेख मित्रांनो आहे ते म्हणजे लवण सागर म्हणजे काय मिठाचा समुद्र काय म्हटलं त्याला लवण सागर बघा राजस्थान प्रदेशाला काय म्हणतात लवण सागर म्हणजे मिठाचा समुद्र आणि मित्रांनो या प्रदेशामध्ये बघितलं हा जो मैदानी प्रदेश आहे या वाळवंटामध्ये मरुस्थळ म्हणतात काय म्हणतात मरुस्थळ आरोग्य पर्वताच्या पश्चिमेला प्रदेश आहे पश्चिमेकडचे मित्रांनो जिल्हे म्हणतात कोणते महत्त्वाचे जिल्हे जैसलमेर बारमेर जोधपूर आणि बिकानेर या जिल्ह्यामध्ये मित्रांनो हा वाळवंट पसरलेला आहे राजस्थानच्या कोणत्या दिशेला येतं कोणत्या दिशेला येतं दिशा महत्त्वाच्या आहे लक्षात ठेवायचं आहे प्रत्येक लक्षात ठेवायचं राजस्थानच्या मैदानामधला प्रदेश आहे तो कोणता आहे वाळवंटाचा प्रदेश काय माहिती भारतीय महावाळवंट ज्याला दुसरं नाव काय रे काय मरुस्थळ पण म्हणतात बाकी पुरातत्व पुराव्यानुसार प्राचीन काळात हा दाट लोकवस्तीचा होता सिंधू खोरे संस्कृतीतील विविध स्थळे इथे काय झालेली आहे सापडलेली आहेत तो प्रदेश म्हणजे कोणता प्रदेश आहे राजस्थानचा मैदानी प्रदेश आहे लक्षात ठेवायचा दुसरा महत्त्वाचा मित्रांनो की प्राचीन काळी पश्चिम राजस्थान हा सागर व्याप्त होता याच्यावरती प्रश्न विचारला कसा होता सागर व्याप्त म्हणजे कसा होता या भागात काय होता समुद्र होता काय होता समुद्र होता त्यामुळे मित्रांनो या भागामध्ये समुद्रातील विचार तुम्ही जर पश्चिम राजस्थानच्या भागामध्ये गेला उलटा बसून उलट माहिती उलट त्या उलटावरती बसून खेळलेली मार्ग आपल्याला असे चांगले कलर कपडे घालतात त्याची टोपी असं माहिती आहे तुमचं पण राजस्थान गेलं का ठीक आहे नक्की तर त्या उलटावर बसायचं तुमच्या पण कसं शौकी असेल तर गाडी राजस्थान म्हणलं कसं मित्रांनो सागर व्याप्त आहे बरोबर आहे त्याच्यामध्ये कसं विचार होते काय होते ते झालेलं आहे या प्रदेशामध्ये चुनखडक जिप्सम आणि मीठ ही खनिजे सापडतात तुमचा पिवायला पश्चिम राजस्थानच्या प्रदेशामध्ये पश्चिम राजस्थानमध्ये कसा होता बघितलं आपण कसा होता सागर व्याप्त कसा होता सागर व्याप्त तिथे खनिजे कोणत्या आहे जिप्सम चुनखडक मीठ आता आपल्याला वाटेल की मीठ पुढे कसं काढलं तिथं समुद्र आहे पण काय मित्रांनो कारण ऑलरेडी हा होता अगोदर काय होता सागर व्याप्त प्रदेश होता आणि या भागामध्ये मित्रांनो सरोवर आहे तुम्हाला माहिती कोणतं अधिक शांत असलेलं सरोवर त्याचं नाव सांबर सरोवर आणि त्याच्यातून मित्रांनो मिठाची निर्मिती केली जाते मीठ सुद्धा राजस्थानमध्ये तुमच्या कंबाईनला 2017च्या पूर्व परीक्षेला याच्यावरती प्रश्न विचारलेला आहे ते देखील लक्षात ठेवायचं आहे कळते वाळवंट जो काय भाग आहे तो अगोदर कसला होता समुद्राचा भाग होता लक्षात ठेवायचं म्हणून तिथं कसली विचारले होते समुद्रातील विचार होते खनिज सापडणारी खनिज म्हणतात कोणती मित्रांनो चुनखडक जिप्सम आणि मीठ लक्षात ठेवायचं बाकी दीर्घकाळ आवश्यक आणि कोरड्या वाऱ्यामुळे इथे मोठ्या प्रमाणात काय होते वाळू वाढवते लक्षात ठेवायचं खडकाच्या पक्षामध्ये वाळू निर्माण झाली आहे बेस पालच्या कणाची तसेच पटिकांची वाळू पडलेली आहे वाऱ्याचा विलक्षण असतो त्यामुळे ही रचना वाळू सारखा सारखा पूर्ण झाला वारा दिसतो राजस्थान प्रदेशामध्ये जोरात वाळू आहे त्यामुळे वाळू कंटिन्यूअसली असते त्याच्यामुळे ताकद झाला गोलाकार झाला तुम्हाला लक्षात ठेवायचं दोन प्रश्न सांगायचे आधारावरती उत्तर तुम्हाला सांगायचं एक आताच्या 2023च्या पूर्व परीक्षेचा प्रश्न आणि एक प्रश्न आहे तो म्हणजे 2017च्या पूर्व परीक्षा 2017ची पूर्व परीक्षा स्टेट बोर्डाचा प्रश्न का विचारू शकतो राजस्थानच्या पश्चिमेकडील जैसलमेर बारमेर जोधपूर आणि बिकानेर ठिकाणी खनिजे सापडतात कोणती सापडते आहे का तीच कशा कशी तीच खनिजे चुनखडक जिप्सम आणि मीठ आता आपल्याला वाटतं मीठ आहे का मीठ आहे इथं आहे कोणत्या प्रदेशात आहे आपला पश्चिमेकडचा राजस्थान कोणते देश काय चार्ज दिले चार्ज दिले आणि आताच्या राज्य विचारलेला प्रश्न कोण सोडवतो बघायचं मी जे सांगतो काय की तुमची उत्तर प्रश्न बनवून येतात म्हणजे तो 2017चा प्रश्न होता पर्यामध्ये काय होतं रे चुनखडक जिप्सम आणि खनिज मीठ बरोबर आहे का उद्या हा जो पर्यामध्ये म्हटलं होतं तो प्रश्न बनवला का तर इथे प्रश्नाची उत्तराचे प्रश्न बनत असतात काय उत्तर पाहिजे कारण मित्रांनो या पश्चिम राजस्थानाचा भाग कशाने बनलेला आहे समुद्राच्या पाण्याखाली होता अगोदर बरोबर आहे तो समुद्र व्याप्त प्रदेश असल्यामुळे इथे काय दिसतं आपल्याला मीठ दिसतं चुनखडक दिसतं आणि काय दिसतं जिप्सम दिसतं वनाच्छादनात एक बरोबर आहे काय आहे फक्त एक बरोबर कळलं का लक्षात आहे का म्हणजे उद्याचा प्रश्न याच्यातून सुद्धा बनू शकतो लक्षात ठेवायचं काही पण येऊ शकतो आपला आपण फक्त रेडी आहे तयार असणं गरजेचं आहे समजलं कितपर्यंत